नमस्कार मित्रांनो. तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. भाकरी काय 2 भाकरी केले ते थोडं वांग्याची भाजी केली. झालं आमचं चहा पाणी नाश्ता झालाय. आहे ना खाल्लाय नाश्ता. मी काय सकाळ सकाळ नाही नाश्ता करत. तर आई बसली तिकडे जाऊन आता बाहेर आणि जायचंय उद्योग पाण्याला. तर तुमचा चहा पाणी नाश्ता झाला का? तर ऊन लयच लागले. प्यायचं पाणी जाऊन आणले. प्यायचं पाणी संपलं होतं जारमधने. तर मग काय चाललंय काय नाही सगळ्यांचं. तर काही दादा कमेंट म्हणजे आपली फॅमिली एवढी सगळी चांगली आणि काही लोक कमेंट कशी तरीच करतात, त्यामुळे टेन्शन येतं अहो. तर असू द्या, मला पाणी आणायचं प्यायचं. आणि वॉटरलाईच खराब झाले ते सारवून बी काढायचे. अजून पाडव्याला काढावं म्हणलं तर पाडवा लांब आहे. अजून पाणी मारले असं इथं. ड्रम हे धुवून काढले. इथं पण घरात उकनलेले. पाणी मारले. इकडं पाणी भरून ठेवले. हे ड्रम धुवून काढले. ह्याच्यावरूनच पाणी भरावं लागतं. कपडा बांधून, नाहीतर काय होतंय शावाळ येते परत. त्याला पाईपातनं शावाळ येते. रानात झाडं काढाय माणूस येतो म्हणला होता, पण त्याला फोन लावायचा. ती बी 2-4 दिवस झाली येतोच म्हणतोय. अजून काही नाही. म्हणलं झाडं काढलं म्हणजे तेवढं 2 एकर रान आपलं नांगरून टाकायला आणि काहीतरी बोर फेरचं नियोजन काहीतरी करायला चाललाय असा प्रयत्न. पण बघू आता. आई बसली तिकडच्या घरात. आम्ही ते भावाचं घर, चुलत भावाचं घर वापरतो ना. इकडे येत नाही झोपायला, इकडेच असते. त्यांचं आहे सामान अजून, पण वापरतो आम्ही. आणि आईला खाटावर झोप म्हणलं म्हणजे खाटा आहे तिथं. खाटावर म्हणलं म्हणजे मला भिंगल्यासारखं होतं, त्यामुळे झोपत नाही खाटावर. तर तिकडे नेऊन ठेवले जेवण बनवून. ते तिकडंच पाण्याची कळशी घागरी ठेवावं लागते तिकडं. तर तुम्ही पण जेवण नाश्ता पाणी करा. बघू आता त्या माणसाला झाडं काढायला येणार आहे, त्याला काय म्हणतोय काय नाही ते. JCPचं रानात झाडं काढायला तर तुम्हाला अवश्य दाखवेन. तर आई काय करते बघू. त्याला पंखा लावून दिलाय. इथं जेवण हे आणून ठेवलंय टोपलंय इथं. इकडं बसली आई खाटावर. वांग्याची भाजी आणि भाकरी केली. वांग्याची भाजी केली, भाकरी केली. बघूल्यातलं पाणी संपू द्या आधी. ह्या कलंगड ही कशाला ठेवले? अर्ध खाऊन टाकायचं. कलंगड आहे ना कॅरी बॅग मध्ये घालून ठेवले अर्ध इथं. जेवणार कधी? आता जेवणार कधी? मी खाईन, पुन्हा भूक लागली. नको आता. कलंगड चहा पिलोय 2दा-3दा झाले त्याच्यामुळं. आई बसली तिकडं. जायचंय आता. करीन जेवण परत आता केल्यावर. इथं पंखा बहिणीनं आणून दिला होता. पंखा लावला इथं. लय गरम होते म्हणून. पत्र्याच्या घरात पण बाहेरच असते दिवसभर. तिकडं स्वयंपाक करून आली म्हणजे तिकडं झोपत नाही. ते आई काय होतं इकडं ध्यानात येते भाऊचं सारखं, त्याच्यामुळं आई तिकडंच असती. आणि भाकरीचं टोपलं पाण्याची कळशी तिकडं भरून ठेवली का, मग मी इकडे तिकडे गेलो तरी ते आपली ते हाताने खाती हे करून. तर करा मित्रांनो जेवण हे तुम्ही. बघू अजून पुढचा उद्योग काय आहे तिथलं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आणि ते घरकुल आले बरं का आम्हाला. ते घर पाडायचे. ते घरकुल आले. ते घरकुलनं प्रमाणपत्र न्यायला बोलवले ते ग्रामसेवकनं ग्रामपंचायतमध्ये.
तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन प्रमाणपत्र घेऊन येत होती. घरकुल आलेत, 15,000 रुपये जमा झालेत. तर ते सगळीच घरं पाडायची ती आमच्या चुलतेची, आमचे सगळे एकत्र जे आहेत ते सगळ्याचीच पाडायचे. सगळ्यांनाच घरकुल आले ते. तर चालू करायचं आहे आता, पण जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण बघू करूया. तर घरकुल असं आले, सगळे घरं पाडायची ती. मग आता चालू करायचं म्हणलं तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे लगेच. पण आता बघू, शेजारचं एक दुसऱ्याचं घर नीट करायचं, मग तिकडंच राहायला जायचं आहे आता. काय बांधकाम असतं. तर ते पोरगं आलं तर म्हणला तुमचं योगेश भाऊ प्रमाणपत्र घेऊन जावं. मग आता कसलं प्रमाणपत्र आहे, ग्रामसेवकमध्ये जाऊन म्हणलं ठीक आहे, म्हणलं येतो, म्हणलं न्यायला. घरकुल आले, घरकुलासाठी कागदपत्र द्यायला करतोय गोळा. आणि आणले ते कागदपत्र ग्रामसेवकमधनं जाऊन. आधार कार्ड हे आईच्या नावावर आलेलं आहे, मग ती घेऊन चाललंय आता द्यायला. काय सरकारी काम म्हणलं की लई पळावं लागतंय, पण असू द्या. आलो जरा आई जेवायचं चल मग तिकडं. पण मी चाललोय, मित्राची लग्न आहे तिकडं, तर लग्नाला जायचं मला. फोन आलता, इथं जवळच लग्न आहे 4-5 किलोमीटरवर. पाणी गार आहे प्यायचा. जार तिकडे मिळतो जाऊन आणला होता. कपडे काढतो, ग्रामपंचायतमध्ये जाऊन आलो. कपडे वाळायला टाकली होती ती, येतो काढून. सांगू झालं का जेवण? का कपडे वाळायला टाकली तिथं, हे करायची ती. इकडं आज आमच्या वहिनीवर टाकायला त्या कपडे. हो का वहिनी? वहिनी धावता काय म्हणताय? वा, जेवायला केलं का नाही अजून? हाय तिथं बघते ते आपल्याला साहेब लोक. वहिनी म्हणते ते सगळं म्हणते कोण आहे. म्हणलं आमच्या वहिनीवर कपडे टाकाय आलाव का इकडं? वहिनी आले ते आमच्या वळणीवर कपडे टाकायला. बघा की भाडं देत नाही त्या, काय नाही तर भाडं द्यावं लागेल, पैसे पडते ना. तुम्हाला आले का घरकुल? मग कुठं बांधायचं? रानात जायचं का राहा तुम्ही? मग होय, अर्चना जायची त्या काय? मग ह्यांना एकट्याला जागा घ्यावी सगळी. आता जागा एकट्यालाच की ह्यांना. मग काय आयशा आहे मग. मी चाललोय, लग्न आहे तिथं. लग्न म्हणून इथं जाऊन कोणाचं? हे बटन बंद केल्यानंतर पंखा चालत नाही. कोणतं रे? इथलं बटन बंद केलं की पंखा चालत नाही. हे पाटण्याचं काही नाही, हे बटन दोन्हीवर नाही. हे बटनाचं काही नाही. हे बटन चालू करावं लागतं, पंखा चालू करायला 2 नंबरचा करायचा होय. 2 नंबरचं बटन चालू केलं तरच पंखा चालतोय. नाही चालत नाही. ते चालू लग्नाला तिकडे दुरळा आली आहे, बसतो इकडे पत्र्याची फुली का कोणाला केलं? आहे ती मित्राची. तू जेवली का नाही? नाही मी आता नाही, मी जातो लग्नाला, जेवतो लगेच. एकदम त्याच्यातच राहते मला, पण त्यांच्याला काय अर्धा बास होतो. जेरॉक्स काढून आणले ती तुझे हे जे निराधारचे पैसे यासाठी ते दिले ते ह्यांच्याकडं, दत्ता ढग्याकडं. कसलं निराधार असतं का? तुझं पैसे मिळते ती कागदपत्र द्यावं लागते ती आईची. सरकारी वय. हा, ते कागदपत्र द्यावं लागते ती आईची, म्हणून मी तिथं दिलंय निघून. आता त्या आईचं कागदपत्र दिलंय निघून, ते त्याशिवाय पैसे येत नाही ते. आणि ते घरकुलाचं बी आणलंय फॉर्म भरून. ते ग्रामसेवक म्हणला चालू करावं लागेल मला लवकर, नाहीतर मग हे होईल. काय करावं?
खरंच कुठे ठेव. मग आता हे पसारा ते आमच्या शेजारच्यात आम्हाला एक रूम नेट करायची आणि ते रूम नेट करून तिथं सामान न्यायचं. काय काय लय सामान नाही, थोडंच सामान आहे. ते सामान हे करून करायचं चालू. आता चालू करायचं म्हणलं तर पाण्याचे अवघड होतंय. आता तिकडलं घर पडलंय तर लोकांचं किती दिवस वापरायचं. आणि तिकडच्या घरात सगळ्या माती ही पडती. घरकुला सगळ्यांना चालेल. आमच्या चुलत भावांना बी आली ती, त्यांचं पण बांधायचंय. ती पण दुसरीकडे राहायला जाणार आहे, तिकडं दुसरीकडंच नीट करते ती घर. आणि आम्ही पण आता इथे शेजारी विचारले त्यांना, मग तिकडं जायचं राहायला एकदा घरकुल. आज ग्रामसेवक भाऊसाहेब येत येतं, ती म्हणलं प्रमाणपत्र दिलंय त्यांनी. मग ती म्हणलं जावा म्हणलं आज आणि तुमच्या ॲडजस्टनं चालू करा लवकरच. तर म्हणलं बघू आता करू थोडं थोडं. पण आता उन्हाळ्यात करायचं म्हणलं तर पाण्याचा बी प्रॉब्लेम होतो या. पावसाळ्यात तर काय राहावं, कुठून बसावं. मग आता ते अंकुशची रूम घ्यायची, त्या अंकुशच्या रूम मध्ये राहायचं तर वरती. तर मग काय करायचं. कोणतं अंकुश? मायना काकुशीतली खोली घ्यायची वापरायची वाड्यातली. हे महिने राहते, इंद्या राहतो तिथली. अगं मायना काकूचं घर नाही पहिलं हे. हा हा, हे ती घरात सामान नेऊन ठेवायचं. मी विचारले त्यांना, कोणती आहे ती खोली? आहे तिथं पलीकडे ती माळवा. दारापतली? हा, मग तिथं ती म्हणला ठेवा म्हणला, नेऊन वापरा म्हणला, काय नाही टेन्शन. कुलूप आहे दोन त्याला. कारण तिथं नेलं म्हणजे मग इकडं बांधकाम चालू करून एकदाची घरकुला आलंय. आपल्या पात्र्याच्या 2 खोल्या काढू. पण बघू आता पाडव्याच्या पुढे पाडायची ती घरं. आणि घर पाडल्यावर मग सगळी माती ही करून ती खंड इकून आल्यात पैसे थोडंफार अजून पदरचं काही बघू घालून करून होईल मग. तर आलोय सकाळी जाऊन. तर चालते मित्रांनो, करा जेवण. हे आई पण आता मी पण लग्नाला चाललोय. आई जेवण वांग्याची भाजी ना भाकरी केली ते. तर जेवाय मग तुम्ही जातो लग्नाला. हो, खाल्ली भाकर खाल्ली. इकडं पाण्याची कळशी भाकरी आणून ठेवली म्हणजे मग खाते ती परत. तिकडच्या घरात काय जात नाही. तिकडे मातीच बादा पडती सगळी. माती बादा पडती तिकडं. माती लय पडती तिकडं. त्याच्यामुळे भाकरीचं जेवणाचं इकडे आणून ठेवलं लागतं. थोडं काय ठेवलेलं लगेच झाकावं लागतंय. ते जार पाण्याचा आणलाय, तर जारच आणलाय जुना एक जणांनी दिलाय. ते जार मध्येच पाणी ठेवतो म्हणजे थंड राहतंय जरा उन्हाळ्याचं. 5 रुपये टाकून आणलं म्हणजे 2-3 दिवस जातं. मग 2 दिवस राहतं गार. तर चला मित्रांनो, घरकुलाचा आता इथनं पुढं कधी तुम्हाला व्हिडिओ ज्यावेळेस चालू करायचं त्यावेळेस नक्की दाखवन, व्हिडिओ काढीन. तर करा जेवण. मी पण चाललंय, आईचं झालंय जेवण. आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.